नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण मूलभूत हक्क या संकल्पनेला सुरुवात केलेली आहे. त्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की मूलभूत हक्कांचे स्वरूप आणि कलम 14 ते 18 मधील समानतेचा जो अधिकार आहे, या समानतेच्या अधिकारांच्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली होती. आजच्या लेक्चरला आपण भारतीय राज्यघटनेतील जे काही प्रमुख हक्क आहे, मूलभूत हक्क आहे, तो म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. कलम 19 ते 22 मध्ये या स्वातंत्र्याच्या हक्कासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे किंवा तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम कलम 19 मध्ये असे सांगितले आहे की भाषणाचे व मत प्रदर्शनाचे स्वातंत्र्य, म्हणजेच लोकशाहीचं सरकार जर म्हटलं तर ते लोकशाहीची जे काही शासन कारभार आहे तो विचार विनिमय, चर्चा, वादविवाद किंवा टीका यामधून चालणारे ते शासन आहे. आणि विचार आणि विनिमयासाठी किंवा चर्चेसाठी भाषण स्वातंत्र्य असणं आवश्यक आहे. म्हणूनच भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला भाषण करण्याचे आणि आपले मत प्रदर्शित करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. भारतीय नागरिक आपले विचार या माध्यमातून तो प्रकट करू शकतो. या अधिकाराचा वापर करून तो आपले स्वतःचे विचार वृत्तपत्र असेल, मीडिया असेल किंवा सभा असेल, भाषणांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या माध्यमातून तो आपले विचार हे प्रकट करू शकतो. तर त्यासाठी या प्रत्येक नागरिकाला लेखन स्वातंत्र्य किंवा मुद्रण स्वातंत्र्य दिलेलं आहे. राजकीय घडामोडींवरती किंवा इतर सामाजिक घडामोडींवरती तो स्वतंत्रपणे चर्चा करण्याचे किंवा त्याच्यावरती टीका करण्याचे सुद्धा स्वातंत्र्य या प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेले आहे. म्हणजे या अधिकाराचा वापर करून व्यक्ती सत्ताधारी जे काही शासन व्यवस्था आहे, सरकार आहे, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार किंवा इतर स्थानिक सरकारे असतील, तर त्यांनी जर काही निर्णय घेतले, धोरणांची आखणी केली आणि ती जर त्या संबंधित व्यक्तीला चुकीची वाटत असेल तर त्यावर ती टीका सुद्धा करू शकते. या राजकीय घडामोडींवरती स्वतंत्रपणे चर्चा करण्याचे आणि टीका करण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण असा अधिकार यामुळे व्यक्तीला मिळालेला आहे. यामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्य जे आहेत, या वृत्तपत्र स्वातंत्र्याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही राज्यघटनेमध्ये, तरी सुद्धा वृत्तपत्र स्वातंत्र्य हे मत प्रदर्शनाच्या स्वातंत्र्यातच समाविष्ट केले आहे, असे मत श्री अय्यंगार यांनी मांडलेले होते. म्हणजे आता जे काही भाषणाचे व मत प्रदर्शनाचे स्वातंत्र्य, मग हे मत कशाच्या माध्यमातून मांडायचं आहे तर वृत्तपत्रांच्या माध्यमातून. म्हणजे जरी वृत्तपत्र स्वातंत्र्य असा स्वरूपाचा अधिकार जरी व्यक्तींना मिळालेला नसेल, पण मत प्रदर्शनाचे स्वातंत्र्यामध्येच या वृत्तपत्राचे स्वातंत्र्य अंतर्भूत केलेलं आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा याला एक दुजोरा दिलेला होता. त्या संदर्भात ते असं म्हणतात की वृत्तपत्राचे संपादक हे भारतीय नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना आपले विचार वृत्तपत्राद्वारे प्रकट करण्याचे स्वातंत्र्य आहेच. तेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा एक वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही, असं स्पष्टपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेलं आहे. भारतीय घटनेने दिलेल्या या भाषण व मतप्रदर्शन स्वातंत्र्यावरती काही प्रमाणात बंधने पण घातलेली आहे. प्रत्येक अधिकार म्हटलं की त्याला काही बंधने घालूनच देण्यात आलेली आहे, कारण ते समाजहितासाठी आवश्यक आहे, राष्ट्रहितासाठी ही बंधनांची आवश्यकता आहे. या सार्वजनिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या अधिकारांवरती बंधने घालणे अतिशय आवश्यक होतं. त्या दृष्टीने 1951 साली 19व्या कलमामध्ये दुरुस्ती करण्यात आली. म्हणजे भाषण व मत प्रदर्शनाचे जे काही स्वातंत्र्याचा जो काही कलम आहे 19वा कलम, त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि भाषण व विचार स्वातंत्र्यावरती काही मर्यादा घातल्या. तर त्या मर्यादा कोणत्या होत्या तर त्यामध्ये आहे देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता,
देशाचे संरक्षण, परराष्ट्रांशी असणारे मैत्रीचे संबंध, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था यांना बाधा येऊ नये म्हणून भाषण व मतप्रदर्शन स्वातंत्र्यावरती मर्यादा घालण्याचा अधिकार सरकारला प्राप्त झाला आहे. तसेच सभ्यता, नीतिमत्ता यांना बाधा आणणारे, कोर्टाचा अवमान करणारे, एखाद्या व्यक्तीची बदनामी करणारे किंवा निंदा नालस्ती करणारे, गुन्ह्यास प्रवृत्त करणारे असे भाषण किंवा मतप्रदर्शन करण्यावरती सरकार कायद्याद्वारे निर्बंध किंवा मर्यादा घालू शकते. म्हणजे जरी सुद्धा या कलम 19 नुसार प्रत्येक व्यक्तीला आपले विचार व्यक्त करण्याचा पूर्णपणे अधिकार मिळालेला असला तरी या 19व्या कलमावरती 1951 साली काही दुरुस्ती करून काही मर्यादा आणलेल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत आपण आता बघितलेले आहे की देशाचे जर काही सुरक्षिततेला बाधा निर्माण होत असेल, देशाची अखंडता किंवा एकात्मतेला जर काही बाधा निर्माण होत असेल, देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचत असेल किंवा परराष्ट्राशी जे काही मैत्रीचे संबंध आहेत तर त्याला अडचण ठरणारे असतील किंवा सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला अडचण ठरणारे असेल असं वक्तव्य किंवा असं भाषण कुठलीही व्यक्ती करू शकत नाही. जर ती अशी स्वरूपाचं भाषण करत असेल, मत प्रदर्शन करत असेल तर अशा व्यक्तीला त्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा अधिकार हा सरकारला आहे. म्हणजे सरकार असं वेळोवेळी संबंधित व्यक्तींना अशा देशविघातक कृत्याला किंवा गुन्ह्याला प्रोत्साहित करणारे किंवा भडकाव देणारे, सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होईल अशा प्रकारचं विचार व्यक्त करण्याचा कुणालाही अधिकार नाही. आणि तसं जर व्यक्ती कुणी करत असेल तर त्याला सरकार कायद्याद्वारे निर्बंध घालू शकतं. या भाषण व मतप्रदर्शन स्वातंत्र्य यावर मर्यादा घालताना वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये, त्यांच्यावरती मर्यादा येऊ नये याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून नेहमी येत असते. कारण अमर्याद आणि चुकीची बंधने जर लादली गेली तर नागरिकांना न्यायालयामध्ये दाद पण मागता येते, आपले स्वातंत्र्य सुरक्षित ठेवता येते. वृत्तपत्र स्वातंत्र्यावरती सरकारने अनेक वेळा अयोग्य किंवा अवाजवी बंधने लादली होती, परंतु न्यायालयाने त्यांना त्या वेळी ती बंधने अवैध व अयोग्य ठरवलेली होती. याबरोबरच 19व्या कलमामध्येच दुसरी तरतूद आहे की शांततापूर्वक शस्त्राशिवाय सभा भरविण्याचे स्वातंत्र्य. यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या ह्या 19व्या कलमाच्या दुसऱ्या उपकलमामध्ये म्हणजे 19B नुसार स्वातंत्र्याचा हा अधिकार देण्यात आलेला आहे की शांततापूर्वक शस्त्राशिवाय सभा भरवण्याचे स्वातंत्र्य. लोकशाहीमध्ये सनदशीर व शांततापूर्वक मार्गाने चर्चा, विचार विनिमय करून निर्णय घ्यावे लागतात, हे आपण मागेही बघितलंच. भाषणाच्या व मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्याचा जो काही अधिकार दिलेला आहे तो अधिकार सभा स्वातंत्र्याशिवाय पूर्णत्वाला पोहोचू शकत नाही. कारण आपले विचार आणि मते ही दुसऱ्यांना पटवून देण्यासाठी सभा आणि संमेलने हे आयोजित करावे लागतात. चार भिंतीच्या आत कोणी श्रोता नसेल तर ते विचार व्यक्त करून फारसा फायदा होत नाही. ते लेखणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतात, परंतु फेस टू फेस कनेक्शन जनसमुदायाशी जर संवाद साधायचा असेल तर सभा भरवण्याचं, संमेलन घेण्याचं, बैठका भरवण्याचं अधिकार असणं आवश्यक ठरतं. अर्थातच अशा सभा ज्या आयोजित करण्यात येतील ते शस्त्र न बाळगता, म्हणजे सभेला कुठल्याही प्रकारचं शस्त्र न नेता त्या सभा शांततेने पार पाडल्या पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित होऊ शकते. या कलमानुसार प्रत्येक व्यक्तीला आपले विचार व्यक्त करत असताना सभा बैठका घेऊन सुद्धा विचार व्यक्त केले जाऊ शकतात. त्या सभा आणि बैठका घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. याच अधिकाराचा वापर करून वेगवेगळ्या संघटनांची निर्मिती होऊन त्यांच्या बैठका, त्यांचे संमेलने, त्यांचे सभा ह्या आयोजित होत असतात. राजकीय पक्ष असतील, काही निमराजकीय संघटना असतील, काही दबाव गट असतील, अशासकीय संघटना असतील, हे जे काही समुदाय आहे ते एकत्र येतो आणि सभा घेतो. तर ह्याच कलमाचा आधार घेऊन किंवा ह्याच अधिकाराचा आधार घेऊन ते एकत्र येत असतात आणि सभा भरवत असतात. तर या कलमालाही काही अपवाद आहे, कारण सार्वजनिक सुव्यवस्था किंवा सार्वभौमत्व, राष्ट्राचे ऐक्य यांना धोका पोचणार नाही या दृष्टीने काही वेळा या सभा स्वातंत्र्यावरती मर्यादा घालण्याचा अधिकार हा सरकारला देण्यात आलेला आहे.
कारण ही बंधने योग्य आहे की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. परंतु सभा भरवत असताना कधी नक्षलवादी असतील, दहशतवादी असतील, तर यांच्या एकत्र येऊन सभा घेण्याचा उद्देश काय आहे? देशाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचवणे हा उद्देश आहे. त्यामुळे अशा लोकांना एकत्र येऊन शस्त्र घेऊन किंवा निशस्त्रपंथी लोक येऊ शकत नाही, कारण जी सभा देशाच्या सुव्यवस्थेला, देशाच्या एकात्मतेला आव्हान निर्माण करत असेल, अशा प्रकारच्या सभा घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नाहीये. जर कोणी अशा प्रकारच्या सभा घेत असेल तर त्यांच्यावरती त्या सभेला परवानगी नाकारण्याचा अधिकार हा सरकारला आहे, किंवा त्यावरती बंधने लावण्याचा अधिकार हा सरकारला मिळालेला आहे. याचबरोबर ह्या कलम 19 नुसारच संस्था किंवा संघ स्थापन करण्याचा अधिकार मिळालेला आहे, किंवा संघटना स्थापन करण्याचा अधिकार मिळालेला आहे. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना संस्था व संघ स्थापन करण्याचा अधिकार हा दिलेला आहे. त्यामुळेच राजकीय पक्ष, सांस्कृतिक मंडळे किंवा व्यापारी संघटना, कामगार संघटना, शेतकरी संघटना, भागीदारी संस्था, कंपन्या या सगळ्यांचा समावेश या संस्था किंवा संघ यामध्ये केलेला आहे. कारण व्यक्तीचा विकास किंवा समाजाचा विकास या दृष्टीने या संघटनांची स्थापना होणं अतिशय आवश्यक आहे. समाज विकासासाठी, व्यक्तीच्या विकासासाठी ह्या वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे संघ हे स्थापन केले जातात आणि त्यांना ती स्थापन करण्याचा अधिकारही देणं हे लोकशाहीच्या दृष्टीने संयुक्तिक ठरतं. परंतु या संघटनांचा जे काही निर्मिती करण्याचा जो काही अधिकार मिळालेला आहे, तर त्या अधिकाराचा नागरिकांकडून गैरवापर होऊ नये म्हणून सरकार किंवा राज्य त्यावर मर्यादा सुद्धा घालू शकते. सार्वजनिक सुव्यवस्था आणि नीतिमत्ता याच्या दृष्टीने या अधिकारावरती मर्यादा घालणे आवश्यक असते आणि ते योग्य पण आहे. कारण काही संघटना ह्या देशविघातक कारवायांसाठी सहभागी झालेल्या असतात, देशविघातक कारवायांसाठी त्या निर्माण झालेल्या असतात, स्थापन झालेल्या असतात. त्यामुळे जर अशा काही संघटना असतील ज्यांचा उद्देश हा सामाजिक नैतिकता किंवा सार्वजनिक सुव्यवस्था यांना बाधा पोहोचविणे हा उद्देश जर त्यांचा असेल, तर अशा वेळेस अशा संघटना रद्द केल्या जातात, त्यांची मान्यता ही रद्द केली जात असते. याचबरोबर ह्या कलम 19 नुसारच भारताच्या प्रदेशामध्ये सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे, अधिकार मिळालेला आहे. 19व्या कलमानुसार भारतीय नागरिकांना भारताच्या प्रदेशामध्ये सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु हा अधिकार अमर्यादित स्वरूपात दिलेला नाही. लोकहित आणि मागासलेल्या व वन्य जाती जमातींच्या हिताचा विचार करून सरकार या अधिकारांवरती काही मर्यादा सुद्धा घालू शकते. स्वास्थ्याच्या व आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरेल तसेच वन्य जातींच्या प्रदेशावरती जाऊन किंवा त्यांची फसवणूक किंवा त्यांची पिळवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या संचार स्वातंत्र्यावरती बंधने घालणे आवश्यक व योग्य ठरते. अयोग्य किंवा अनावश्यक बंधने घालून नागरिकांचे स्वातंत्र्य जर धोक्यात आले तर त्यावरही न्यायालय ती बंधने उठवू शकतं. जे कुठलीही व्यक्ती भारतातील कुठल्याही प्रदेशामध्ये कोणत्याही ठिकाणी मुक्तपणे संचार करू शकते, अशा स्वरूपाचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळालेला आहे. परंतु यावरही काही बंधने लादलेली आहे की लोकांची फसवणूक करून कुठेही संचार करू शकत नाही, किंवा आरोग्याचा प्रश्न आहे, साथीचे आजार असतील तर अशा वेळेस संचार स्वातंत्र्यावरती निर्बंधही लादले जाऊ शकतात. त्याचबरोबर 19व्या कलमानुसारच पुढचाही अधिकार मिळालेला आहे तो म्हणजे भारताच्या प्रदेशामध्ये कोठेही राहण्याचं किंवा वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे कुठलीही व्यक्ती असेल, ती भारताची नागरिक असेल, तर ती भारतामधील कोणत्याही प्रदेशामध्ये स्वतःच्या इच्छेनुसार ती राहू शकते किंवा स्थायिक होऊ शकते, वास्तव्य करू शकते. म्हणजे महाराष्ट्रातील व्यक्ती बिहारमध्ये किंवा हिमाचल प्रदेशमध्ये किंवा इतर दुसऱ्या राज्यांमध्ये व्यवसाय करू शकते, ती राहू शकते, वास्तव्य कायमस्वरूपी करू शकते. दुसऱ्या राज्यातीलही व्यक्ती महाराष्ट्रामध्ये येऊ शकते, वास्तव्य करू शकते.
नोकरीनिमित्त असेल, व्यवसायानिमित्त असेल, ती जर महाराष्ट्रामध्ये स्थायिक झाली किंवा कुठल्या राज्यामध्ये स्थायिक ती होण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. यामध्ये काही बंधने आहे की सार्वजनिक मालकी असलेलं ठिकाण असेल किंवा काही राखीव प्रदेश असेल तर अशा ठिकाणी ती कुठेही संचार करू शकत नाही किंवा वास्तव्य करू शकत नाही. त्याचबरोबर या 19व्या कलमानुसार प्रत्येक भारतीय व्यक्तीला कोणताही व्यवसाय किंवा रोजगार किंवा व्यापार करण्याचंही स्वातंत्र्य मिळालेलं आहे. यामधून प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतःच्या इच्छेनुसार कुठलाही उद्योग व्यवसाय करता येऊ शकतो. यामध्ये कुठल्या प्रकारची बंधने नसणार आहे. परंतु यावरही काही स्वरूपात मर्यादा घालून दिलेल्या आहेत. राज्य सरकार काही स्वरूप वेळास त्यावरती नियंत्रण प्रस्थापित करू शकतं. समाज हितासाठी काही बाधक असणारे व्यवसाय असतील तर ते सुद्धा व्यक्ती सुरू करू शकत नाही किंवा तो उद्योग व्यवसाय तो चालू शकत नाही. तर अशा पद्धतीने कलम 19 नुसार एकूण 6 प्रकारचे अधिकार हे स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर यामध्ये विचार स्वातंत्र्य आहे, शांततापूर्वक सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आणि कुठलाही रोजगार आणि व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य अशा स्वरूपाचे हे एकूण 6 अधिकार या कलम 19 नुसार प्रत्येक भारतीयाला देण्यात आलेले आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण या स्वातंत्र्याच्या हक्कामधीलच कलम 21 आणि कलम 22 यामध्ये काय तरतुदी करण्यात आलेली आहे याविषयी आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.